नमस्कार. मी गणेश तुकाराम शिंदे तुम्हा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलवर स्वागत करत आहे. संसदेच्या पावसाळी अधिवेशनाच्या शेवटच्या आठवड्यात नाशिकचे खासदार राजेभाऊ वाजे यांनी विचारलेल्या एका प्रश्नाला केंद्रीय उद्योग राज्यमंत्र्यांनी जे उत्तर दिले त्या उत्तरामुळे नेमकं आपलं महाराष्ट्र कुठं आहे, महाराष्ट्रातलं महायुतीचं सरकार काय करते असे प्रश्न सामान्य नागरिकांना पडणं तर शक्यच आहे. परंतु हे जे उत्तर दिलं आहे त्यामुळं गेल्या 5 वर्षात कमीत कमी 10,000 लोकांना परत बेरोजगारीच्या रांगेत उभा करायला या सरकारनं लावलं आहे असंच म्हणावं लागेल. राजेभाऊ वाजे यांनी महाराष्ट्रातील उद्योगाची स्थिती काय आहे याबाबत प्रश्न संसदेत विचारला होता आणि त्यांच्या प्रश्नाला लेखी उत्तरात केंद्रीय उद्योग खात्यानं जे उत्तर दिलं आहे ते महायुतीच्या राज्यात महायुतीचं जे सरकार आहे त्यांच्या डोळ्यात अंजन घालणारं आहे असंच दिसते. केंद्र सरकारनं महाराष्ट्रातील 35,000 उद्योग या 5 वर्षात बंद पडले आहेत किंवा त्यांना टाळं लागलं आहे असं उत्तरात स्पष्ट केलं आहे. या उत्तरात महाराष्ट्रातील प्रत्येक शहरातील किती कारखाने बंद पडले आहेत किंवा त्यांना टाळं लागलं आहे याची सविस्तर अशी माहितीच केंद्र सरकारच्या उद्योग खात्यानं दिली आहे. त्यामुळं यावर राज्यात खळबळ उडेल आणि चर्चेला उधाण येईल असं वाटत होतं. परंतु तेरी भी चूप मेरी भी चूप असाच प्रकार दिसतोय, कारण विरोधकांनी याच्यावर रान पेटवलेलं नाही आणि सत्ताधारी तर अगदी काखावर करून उभे आहेत असंच दिसते. कारण याबाबत माध्यमांनी ज्यावेळेस राज्याचे उद्योगमंत्री जे शिवसेनेचे आहे त्या उदय सामंतांना या संदर्भात प्रश्न विचारला त्यावेळेस आमच्याकडं माहितीच नाही असं त्यांनी उत्तर दिलं. याचा अर्थ काय, राज्य सरकारच्या उद्योग खात्याला माहिती नाही आणि ती केंद्रातल्या उद्योग खात्याकडे माहिती आहे. याचा अर्थ महायुती सरकार याच्यावर पांघरून घालण्याचा प्रयत्न करत आहे असंच दिसतं. यावर राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी एक ट्विट केलं आहे. राज्य काय करतं असं त्यात त्यांनी प्रश्न विचारला असून त्याचबरोबर चाकण औद्योगिक वसाहतीतील अनेक कंपन्या बाहेर जायला का तयार झाल्या त्याचंही उत्तर मागितलं आहे. त्यावर राज्य सरकारनं अजून उत्तर दिलेलं नाही. परंतु राज्याचे गेल्या 5 वर्षापासून उद्योगमंत्री असलेले उदय सामंत आज पुणे नजीकच्या चाकण येथे जाणार आहेत. तिथल्या औद्योगिक वसाहतीला भेट देणार आहेत, तिथल्या उद्योजकांशी चर्चा करणार आहेत आणि एकंदरीत पायाभूत सुविधा कशा आहेत याचीही पाहणी करणार आहेत असं त्यांनी काल सांगितलेलं आहे. आता आज ते चाकणला आल्यावर चाकण MIDCतले उद्योजक त्यांचं कसं स्वागत करतात, त्यांच्या पुढं काय घराणी मांडतात आणि जे रस्ते आणि इतर सुविधांचा चाकण औद्योगिक वसाहतीत अभाव आहे त्याबाबत उदय सामंत आज काय प्रतिक्रिया देतात याकडं सर्वांचं लक्ष लागून राहणार आहे. महाराष्ट्र ही उद्योगनगरी म्हणून पूर्वीपासून प्रसिद्ध होती आणि आज पण आहे. परंतु जर महाराष्ट्रातील दर वर्षाला सरासरी केंद्र सरकारनं दिलेला आकडावरून काढली तर 7,000 कारखाने
एकतर बंद पडले, त्यांनी गाशा गुंडाळला आहे, अशी स्थिती आहे. आणि एका उद्योगात किमान 50 जरी कर्मचारी धरले तर 35,000 कंपन्या बंद पडल्या आहेत किंवा त्यांनी टाळं लावलेलं आहे. त्यावरून 17,500 लोक बेकार झाले आहेत, हे चित्र समोर येतं. 17,500 पेक्षाही अधिक लोकांवर बेकारीची कुऱ्हाड कोसळलेली असणार. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नेहमी दरवर्षी दावोसला जातात. अमुक यांच्याबरोबर आमचं टायअप झाला आहे वगैरे घोषणा करतात. प्रत्यक्षात काय आहे हे त्यांनी एकदा ग्राउंड लेवलला जाऊन पाहणं गरजेचं आहे. आणि ते ज्यावेळेस ग्राउंड लेवलला जाऊन पाहतील त्यावेळेस त्यांना खऱ्या अर्थानं आपल्या राज्यात काय चाललं आहे, उद्योगांची काय अवस्था आहे, त्या उद्योगात काम करणाऱ्या कामगारांचे काय प्रश्न आहेत हे कळेल. पण राजकारणाच्या या स्पर्धात्मक युगात देवेंद्र फडणवीस कधी वेळ काढतील आणि कधी उद्योगांना भेट देतील हे आता येणारा काळच आपल्याला सांगणार आहे. पण एकंदरीत स्थिती वाईट आहे हे मात्र नक्की. उद्या 15 ऑगस्ट आहे, देशाचा स्वातंत्र्य दिन. या 15 ऑगस्टच्या ध्वजारोहणासाठी नेहमीप्रमाणे पालकमंत्री प्रताप सरनाईक उद्या जिल्ह्यात आणि धाराशिवला उद्याच्या कार्यक्रमासाठी ते आजच येणार आहेत. आज विविध कार्यक्रमाचे त्यांनी आयोजन केलेलं आहे. त्यात मग काही बैठका आहेत. त्याचबरोबर छत्रपती शिवाजी महाराज चौकात उभा केलेल्या उंच अशा भगव्या ध्वजाचं कामाची पाहणी करणार आहे. तर काही मंडळांनी येत्या गणेशोत्सवासाठी त्यांची जे ढोल लेझिम पथकं आहेत त्याच्या शुभारंभाचाही कार्यक्रम त्यांच्या हस्ते ठेवलेला आहे. आता आज ज्यावेळेस प्रत्यक्षात पालकमंत्री जिल्हा दौऱ्यावर येतील त्यावेळेस ते जिल्हावासियांसाठी सोबत काय आणतील, जिल्ह्याचं सर्वांगीण विकास व्हावा यासाठी कोणती घोषणा करतील याकडं धाराशिव जिल्हावासियांचं लक्ष असणार आहे. त्याचबरोबर आज पालकमंत्री आल्यावरही महायुतीतल्या घटक पक्षात काय सुंदोपसुदी चालू आहे त्याकडेही ते लक्ष देतील की नाही याकडेही सर्वांचं लक्ष लागून राहील. पालकमंत्री प्रताप सरनाईक हे परिवहन मंत्री आहे आणि ते महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष पण आहेत. त्यांच्या काळात बांधून पूर्ण झालेली आणि उद्घाटन केलेली तुळजापूर, धाराशिव, येरमाळा येथील बसस्थानकं कशी आहेत हेही त्यांनी या दौऱ्यात पाहणी करावी. कामावर योग्य असा खर्च झाला आहे, पण काम का गुत्तेदारांनी व्यवस्थित केलं नाही याकडेही त्यांनी लक्ष द्यावं आणि जिल्ह्यातील ST प्रवाशांसाठी सुखद असं काहीतरी घोषणा करावी हीच STनं दररोज प्रवास करणाऱ्या प्रवाशांची पण इच्छा आहे. काल जिल्हा परिषदेची तहकूब झालेली सर्वसाधारण सभा पार पडली आहे. या सभेत सत्ताधारी आणि विरोधी हे दोन्ही सदस्य अगदी एकत्र येऊन त्यांनी काही निर्णय घेतलेले आहेत. त्यात शिक्षक पदोन्नतीचा निर्णय त्यांनी जी होणार होती ती रद्द केलेली आहे आणि त्याचबरोबर एका विभागाच्या कार्यकारी अभियंत्याला निलंबित करण्याचा ठराव पण केलेला आहे. एकंदरीत पाहता परदेश दौऱ्याहून आल्यानंतर जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अर्चना राणा जगजितसिंह पाटील या ॲक्शन मोडवर आहेत असं दिसून आलं आहे. परंतु कालच्या सभेतही थोडी तू-तू-मैं-मैं सत्ताधारी आणि विरोधकात झाल्याचं दृश्य पाहायला मिळालंच आहे. जिल्हा परिषद अध्यक्षांच्या
अध्यक्षांच्या ज्या ड्रीम योजना आहेत त्याकडं त्यांनी आता लक्ष द्यायला पाहिजे असं सत्ताधारी जिल्हा परिषद सदस्यांसह त्यांच्या समर्थकांचे पण म्हणणं आहे. आता त्या अर्चना पाटील वेळात वेळ काढून याकडं कधी लक्ष देतील याकडेही सर्वांच्या नजरा असतील हे मात्र नक्की. आता आपण इथंच थांबूया. तुम्ही आपले अण्णा हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा, लाईक करा आणि निर्धास्तपणे कमेंट्स पण करा. धन्यवाद.